स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन सेशन मध्ये। आज आपण नवनीत प्रश्न संच मधील पेपर क्रमांक 4 याचे सोल्युशन पाहणार आहोत। तर आता आपण भाग 13 पाहणार आहोत। ठीक आहे, पहा भाग 13 मधील सराव प्रश्नपत्रिका 4 याच्यामधील 13व्या भागातील हा पहिला प्रश्न आहे। काय आहे प्रश्न? 3 अंकी एकूण संख्या किती आहे? ठीक आहे, मग याच्यासाठी अतिशय सोपं आहे याचं सोल्युशन। पहा, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999, त्याच्यामधनं आपल्याला 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची आहे आणि आपल्याला भेटणार आपलं फायनल आन्सर जे की आहे 900। बघा मग ऑप्शन नंबर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं अचूक उत्तर आहे। ठीक आहे, आता पाहूयात पुढचा प्रश्न। पहा, पुढचा प्रश्न डॅश 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 कोण तयार करतात? तर ऑप्शन ए आहे 2 रेषाखंड, ऑप्शन बी आहे एक बिंदू सामायिक असणारे 2 रेषाखंड, ऑप्शन सी आहे 2 किरण आणि ऑप्शन नंबर डी आहे 2 रेषा। याचं अचूक उत्तर आहे एक बिंदू सामायिक असणारे 2 रेषाखंड। तेव्हाच काय होतो? अँगल तयार होतो, कोन तयार होतो। पहा, अशा पद्धतीनं या ठिकाणी काय आहे? कॉमन पॉइंट आहे, सामायिक बिंदू आहे। ठीक आहे, आणि अशामुळे 2 रेषाखंड असलेच पाहिजेत, पण त्यांचा सामायिक बिंदू हा एक असला पाहिजे। बघा, या ठिकाणी आपला ऑप्शन असणार ऑप्शन नंबर बी। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील फरकाला पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? अतिशय सोपा प्रश्न आहे, इथं तुम्ही टेक्निक यूज करू शकता। ठीक आहे, बघा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की 5 वेळेस 9 लिहून द्यायचा आणि 5 अंकी लहानात लहान संख्या सुद्धा तुम्हाला इथं विचारली आहे, तर काय करायचं? सुरुवातीला 1 लिहायचं आणि बाकीचे 4 शून्य लिहून टाकायची, तुमची झाली 5 अंकी लहानात लहान संख्या। चला तर मग पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99,999, त्यामधनं आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची आहे आणि जे की आहे 10,000। मग आपण असं मायनस करून घेऊयात, फरक काढून घेऊयात आणि त्या फरकाला आपल्याला विचारले की कोणत्या संख्येने निशेष भाग जाऊ शकेल। मग या ठिकाणी ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत। ठीक आहे, ऑप्शन ए मध्ये आहे 2। आता 2 ची कसोटी आहे की शेवटचा अंक सम असेल, म्हणजेच काय? समसंख्या असेल तरच त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। मग शेवटी तर 9 आहे, म्हणजे ही विषम संख्या आहे, त्याच्यामुळे 2 ने भाग जाणार नाही। 3 ने पहा, पुढचा प्रश्न काय म्हणतोय? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलाय। तर या ठिकाणी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या पाठ असणं आवश्यक आहे। फक्त 25 मूळ संख्या आहेत, त्यात तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या 25 मूळ संख्या तोंडपाठ असायला पाहिजे। ठीक आहे, पण आपल्याला या ठिकाणी 5च विचारल्यात, मग पहिल्या 5 मूळ संख्या आपण लिहून घेऊयात। 2, 3, 5, 7 आणि 11 अशा या पहिल्या 5 मूळ संख्या। आता पटकन त्यांची बेरीज करून घ्या। 2 अधिक 3, 5, 7 अधिक 11। तर 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28। सो यांची बेरीज येते 28, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी येणार बाळांनो। ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, पहा बाळांनो,